महिलांमध्ये हा आजार अधिक दिसतो. वय अल्सो त्याचे एक कारण आहे, पण तरुणांनाही याचा धोका आहे. बैठी जीवनशैली, लठ्ठपणामुळे संधिवाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे. भारतामध्ये गुडघ्यांचा संधिवात सर्वात अधिक दिसतो. बऱ्याच रुग्णांकडून सुरुवातीला स्टिफनेस आणि पेन यासारखी लक्षणे दुर्लक्षित केली जातात, पण वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण सक्रिय आणि वेदनारहित जीवन जगू शकतो. भारतात संधिवात अपंगत्व मानले जाते का? हो. मी डॉक्टर सचिन पाटील, ऑर्थोपेडिक सर्जन, बोरिवली इथून बोलत आहे. संधिवातामध्ये बऱ्याच रुग्णांना प्रश्न असा असतो की भारतातील संधिवात अपंगत्व मानला जातो का? ऍडव्हान्स स्टेजमध्ये संधिवातामुळे आपल्याला डिसॅबिलिटी येऊ शकते. तसेच याचे उत्तर रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेवर व दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामावर अवलंबून आहे. जर संधिवाताने दैनंदिन कामे करणे कठीण झाले तर तो अपंगत्व गणला जातो. भारतातील सरकारी नियमानुसार ऍडव्हान्स अर्थरायटिस किंवा रुमॅटॉइड अर्थरायटिस मध्ये डिसॅबिलिटी पेशंटला येऊ शकते. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की लवकर उपचार केल्यास संधिवात अपंगतापासून आपल्याला वाचवता येऊ शकतो. भारतातील संधिवाताचे प्रमाण किती आहे?